बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही समर्थकांनी मोठी गर्दी केली। मतदार स्लिप वाटपादरम्यान हा राडा झाल्याचं समजतंय। दरम्यान या राड्यानंतर भाजप आमदार पंकजा मुंडे अंबड पोलीस स्थानकात पोहोचल्या। यावेळी पंकजा मुंडेंनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। दरम्यान नाशिकमध्ये काल असाच प्रकार घडलेला। नाशिक पूर्वचे राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश गीतेंच्या प्रचार वाहनावर हल्ला झालेला। त्यावेळी नाशिकची सभा सोडून सुप्रिया सुळेही पोलीस आयुक्तालयात लगेच दाखल झाले। अशी गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही। एक महिला लढतीये इथे निवडणूक, आणि अशा प्रकारचा जे घटना घडली आहे त्याची मी तीव्र निंदा करते। त्यांनी काही लोकांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखलंय असं तो म्हणतोय। प्रायमा फेसी आता पोलीस आपल्याला डिटेल घेतील आणि त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला। आज त्यांची पत्नी सुद्धा इथे उपस्थित आहे, आणि जर आमच्या कार्यकर्त्यावर असे हल्ले होत असतील तर हे काय चित्र आहे। आणि त्याच्यामुळे मी पोलिसांनाही सांगितलं की याच्यामध्ये लक्ष घालावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।